2, 3. चलो गाइस, सीट बेल्ट कोण लावी? हम निकल चुके हैं. हे मागचे पण लावा. नाही मागची नाही लावली चालती मध्ये आवाज करते. नाही, हा म्हणून मागचे लावले. लावलेले. दादा नीट चालवशील ना? इकडे बघ. मोहित ए नीट चालवशील ना? ए नीट चालवशील ना? हा मी काय म्हणतो कैसा लग रहा है तुमको? माझं कैसा लग रहा है? दगदग हो रहा है. ओके कसं फील करतोयस तू? कसं वाटतंय तुला समोर बसून? छान वाटतंय. भीती वाटते? नाही भीती नाही गाडी येतील त्याला चालू. नक्की का? नक्की नक्की. 33 झालंय 33. गाडी नाही 100% नवीन गाडी असल्यामुळे. अरे आता मी एवढी गाडी चालवली, मी जर गाडी चालवली मला पण भीती वाटणार ना. शेवटी नवीनच गाडी ना रे. आणि गिअरवाली नाही ना. 40 झालं फुल 41ला फुल झाली गाडी. 41 लिटर जायचं आणि नंतर बदाम शेक प्यायला जायचो सगळे सोबत. बदाम शेक प्यायला तिथं आमच्याकडे शिवशक्तीचं बदाम शेक भेटायचं. आता गंमत काय झाली त्याच्यामध्ये, नंतर आला का फोन माझ्या पप्पाचा, आता बोलला का 22 लाखाची गाडी डायरेक्ट चालू राहिलो मी. बाप आता कसं करायचं मग दादा? अरे एक पाय डायरेक्ट असा आराम करून राहिला माझा माहिती का, म्हणजे एका पायाने काहीच नाही. यावं म्हणतो बगड्यात जसं एक पाय वर राहतो तसं माझा एक पाय बाजूला आहे. लय भारी फील होऊ राहिला. म्हणजे कसं माहिती का की एक आयुष्यात एक अचिव्हमेंट असते ना आपली, एवढी छोटी अचिव्हमेंट आपण पण नाही ठेवलेली, पण एक टप्पा त्या गोष्टीकडे गेला असं धरायला हरकत नाही. की नाही आपली एक इच्छा होती की स्वतःहून काहीतरी घ्यायचं. आई वडिलांनी तर खूप काही कमवून दिलंय आपल्याला, पण त्यापेक्षा चांगलं काहीतरी आपण करून त्यांना दाखवायचं. आज मी घरी सांगितलेलं नाहीये, पण ज्या वेळेस मी घरी त्यांच्या समोर ही गाडी घेऊन जाईन, त्यांची जी रिॲक्शन राहणार ती पायासाठी माझे डोळे असे आतुरलेले. कधी मी पाहतो त्यांना असं झालेलं आहे. हा पहिल्यांदा घरच्यांना न सांगता मी हा डिसिजन घेतलाय. माझा की का एवढं मोठं, ते पण आला पप्पाला 2 रुपये चॉकलेटला मागायचे 4 वेळेस विचार करायचो मागू नको मागू. आज 20 लाखाची गाडी घेतली त्यांना सांगितलेलं नाहीये. हा किती भारी म्हणजे मुवमेंट असते ना ती एक. लय भारी लय इमानदारी सांगतो की म्हणतात ना ते शंकर महाराज आहे म्हणून झालं. आता काय आम्ही बेलापूरला आलो. तुम्हाला कसं वाटलं आता एवढा वेळ सोबत राहून? त्याच्या छान वाटलं. नवीन ड्रायव्हर नाही जुनाच आहे, पण कसं नवीन गाडी आहे म्हणून भीती वाटते. चालवलं तो सवय झाल्यावर. आम्ही आता बेलापूरला चाललोय. आता इथून मग पुण्याला निघायचं. बघू आता काय काय होतं ते. ड्रायव्हर चेंज. तर काय आता ड्रायव्हर चेंज केलाय आम्ही. आता आम्ही लोणावळ्याला चाललो. कुठे चाललो? लोणावळ्याला चाललो आहे. आता याला काय झालं? काय झालं रे तुला? टेन्शन आलं मला. कशाचं? खोती साहेब गाडी चालवत आहेत. 5 वर्ष ड्रायव्हर संशय घ्यायला. हो 5 वर्षाच्या ड्रायव्हरला संशय गचका नाही लागला पाहिजे अजिबात. तर गाईज आम्ही आता निघालोय. भाऊ नुसता फोनवर लागलेला आहे. काय स्टेटस ठेवले ना पोरांनी, त्याच्यामुळे आता कॉंग्रॅच्युलेशन चालू. आता आम्ही निघालो. आपलं पुढे जायचं आपल्याला थोडं शंकर महाराजांच्या मठात जायचं. चला आता आम्ही गाडीकडे चाललोय. दुसरा चहा घेतला त्यांनी अजून 2 चहा पिले तेव्हा ना मी 2 चहा पिले. तर गाईज आम्ही आता निघालो. इकडे बघ याची क्वालिटी कशी आहे ते दिसलंच नाही, मी पाहिलंच नाही राव. बघावं लागेल मला पण बघायचं. काय ऑर्डर आहे त्याच्याने काय होतं माहिती, हे दाबलं ना मागून जो राईट रिफ्लेक्ट होतो ना, त्याच्याने ते डोअर नाही होत. नाईटसाठी ते. हां तर भावांनो काल रात्री 2 म्हणजे पूर्ण 1 दिवस आम्ही गाडीत घातलेला आहे. गाडी तर मस्त आहे. आणला का काय बॅगमध्ये? गाईज आम्ही आता गाडीची पूजा केली. इकडं महाराजांचं मठ आहे. आम्ही आता गाडी इथं पार्क केलेली आहे. हे आमच्या गाडीचे ओनर मोहित शेठ कुलकर्णी. हे एकदम शाबके साथ येत आहे चालत. जय शंकर. आता आम्ही चाललो आहे मस्तमध्ये महाराजांच्या प्रसादासाठी. गंध खूपच मोठं लावलं गुरुने मला. अरे वा मस्त दिसतं.
मनासारखी पूजा. काहीच बापरे केवढं मोठं गंध लावलंय मला. तर काहीच आम्ही आता धनकवडीला आलो होतो गाडीची पूजा करायला वापस एकदा. काल रात्री आम्ही आलो पहाटे 5 वाजता पुण्यामध्ये. कसं आहे मोबाईल स्विच ऑफ झाले होते आणि बघायची इच्छा नव्हती, सगळे झोपले होतो आम्ही. त्याच्यामुळं काही शूट केलं नाही आहे. थोडंफार असेल ते दाखवून देईल. आता याच्यानंतर मग पुढचं बघू काय होतं ते. घरी जायचं प्लॅन चालू आहे, बघू. गर्दी बघा. तसं आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही आता चाललो आहे. आम्ही गेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. दर्शन घेऊन निघालो इथून. आता डायरेक्ट घरी जायचं. बघू आता पुढं काय काय होतं. तर गाईज आम्ही आता सुपेमध्ये आलो आहे. पुण्याहून निघून आम्हाला खूप वेळ झाला होता. आम्ही आता सुपेमध्ये जेवलो बिवलो. कसं आहे गाडीमध्ये शूट नाही करू शकत, खूप गाणे वाजवतो आम्ही, कसं कॉपीराईट बिपीराईट येईल त्याच्यामुळं. आता आम्ही आता इथून डायरेक्ट नगरला थोडंसं काम आहे ते करणार आणि तिथून गंगापूर. बघू आता त्यांच्या घरचं रिॲक्शन कसं असतं ते कैद करायसाठी ब्लॉग बनवतो इथून पुढं. बघू आता. काहीच घरचे फोन येतं आम्हाला अजून एक्साइटमेंटसाठी. बघू शकता तुम्ही हारगेल घेऊन ठेवलं आहे, एक गाडीमध्ये ठेवलं आहे. बापरे बाप. हो चालेल. 1.5 दिवस झाला मी गाडीत आहे. खड्डून गेले मी. 1.5 दिवसापासून गाडीत आहे. या सीटवरून त्या सीटवर बस. काल आम्ही निघालो होतो 7:30 वाजता. आता 6:30 वाजले. म्हणजे पूर्ण 24 तास झाले मला, पूर्ण एक दिवस. आणि अजून 1.5-2 तास बाकी. गाडी घेतली. बापरे बापरे. आलं आता जवळ चालू आहे. आता आम्ही नाक्यावर आहे. एक्साइटमेंट खूप आहे. सगळं तयारी करून ठेवलेली आहे. सिल्वर कलर. सिल्वर कलर काढ नको तू आमच्या मागे बघ. तर काही आम्ही पोहोचलोय. ये बाहेर आहे. मोहित दादानी घेतली गाडी. अरे खरंच मोहित दादाची गाडी आहे. कसं वाटतंय काका तुम्हाला? कसं वाटतंय गाडी? अरे काय खतरा. जावा मामाशी बोलत नव्हतं कोणी. मला त्याचा फोन आला. लांबून कोकणात आता सरप्राईज झालाय. माझ्या घरी काय आलंय की मुंबईला गेलतो ना समजा. माझ्या घरचं सरप्राईज बघू आपण कसं असतं. माझ्या घरचे बघून काय करतात तसं. मला उद्या वापस पुन्हा जायचं आहे घरी. बघू आता वापस काय होतं काय. तेव्हा वाचवले मला नमः शिवाय. भावंडवकर रस्त्यात तर आलोय पण फाटती माझी गाईच. चल बाय बाई. तुला फोन करतो उद्या मी. बापरे काय काढले गाईच.
मी म्हणलं ना म्हणून तुला बापरे भाऊ आई तर रडायला लागली डायरेक्ट मला बघून. हे शूट करत होतं ना, ब्लॉग बिग शूट केला होता त्याचा पूर्ण. तर काही आता मी घरी पोहोचले माझ्या. मी असं म्हणजे घरी माझं सरप्राईज दिलं. दादाच्या घरी गेलो होतो पहिले, तिथं कारचं सरप्राईज दिलं, त्याचे घरचे खूप खुश झाले. असं मला पण वाटतं की द्यावं असं सरप्राईज, पण थोडं टाईम आहे त्याला अजून. नंतर आता माझ्या घरी आलो, आई मला बघून डायरेक्ट रडायला लागली. असं मला पण असं होतं आहे. तर ठीक आहे, ब्लॉग एवढाच होता. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट द्या प्लीज. ओके, बाय, जय श्रीराम.